कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। आज गुरुपौर्णिमेनिमित्त कशेडी घाटातील श्री स्वामी समर्थ मठामध्ये भाविकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली। पावसाच्या सरींमध्ये भक्तांनी मोठ्या श्रद्धेने मठामध्ये हजेरी लावली। सजवलेल्या मठात भक्तिमय वातावरण तयार झाले होते। स्वामी समर्थांच्या मूर्तीवरती विशेष अभिषेक, पुष्पार्चन आणि आरती करण्यात आली। मंत्रोच्चार आणि नामस्मरणाने परिसर पावन झालेले पाहायला मिळाले। सकाळपासूनच हजारो भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। अनेकांनी उपवास करून व्रत पाळत स्वामींच्या चरणी माथा टेकला। आरतीवेळी टाळ, मृदुंग आणि हरिनाम संकीर्तनाने संपूर्ण परिसर भक्ती रसात न्हाऊन गेले। उत्सवाच्या निमित्ताने प्रसाद वाटपाचे देखील आयोजन करण्यात आले होते। महिला, वृद्ध आणि लहान मुलांनीही आनंदाने यात सहभाग घेतला। कशेडी घाटाच्या कुशीत वसलेला हा मठ निसर्गाच्या सानिध्यात भक्तांसाठी एक अद्वितीय आध्यात्मिक केंद्र ठरत आहे। श्री स्वामी समर्थ आज गुरुपौर्णिमेच्या सगळ्या स्वामी भक्तांना, अगदी महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सगळ्या स्वामी भक्तांना, गुरुभक्तांना मनापासून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आज कशेडी मठामध्ये अगदी भक्तीचा महापूर लोटलेला होता। अगदी सकाळपासूनच अभिषेक असेल, 6 वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू झाला आहे। आता दुपारचे बरोबर साधारण 3 वाजलेले आहेत आणि 3 वाजेपर्यंत अजून पंक्तीच, ज्या प्रसादीच्या पंक्ती त्या चालू आहेत। खरं तर ह्या पंक्ती त्या असंख्य स्वामी भक्त असतात जे अन्नदान स्वरूपामध्ये या मठामध्ये आपल्याला देत असतात। त्या सगळ्या अन्नदात्यांचे मनापासून आणि इथे येणाऱ्या प्रत्येक स्वामी भक्तांचे मनापासून आभार। कारण कशेडी हा एक गाव आहे, ते रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या उंच अशा टेकडीवर आहे। या अशा दुर्गम भागामध्ये स्वामी भक्तांचा हा महापूर येणं म्हणजे स्वामी भक्तांना येणारी प्रचिती। स्वामींकडे बरेच स्वामी भक्त आहेत, ते मनातून आपल्या इच्छा मनोकामना घेऊन येत असतात आणि त्यांच्या इच्छा मनोकामना इथे आल्याच्या नंतर परिपूर्णत्वाकडे जातात। हा इथला इतिहास आहे आणि अशाच सगळ्या स्वामी भक्तांनी या ठिकाणी येऊन स्वामींकडे नतमस्तक होऊन अनेक मागण्या मागितल्या आणि इच्छा ज्या मागितल्या त्या परिपूर्णतेकडे दिला। अशा बरेचसे दाखले या मठामध्ये प्रत्येकाला मिळालेले आहेत। तुम्ही सगळ्यांनी या परत ह्या मठामध्ये येऊन स्वामींना नतमस्तक व्हा, आपल्या इच्छा मनोकामना सांगा आणि स्वामी दर्शनाचा, स्वामी प्रचितीचा अवश्य लाभ घ्या। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांचे अनुभव म्हणजे प्रत्यक्षातून सांगणे एवढे आहेत। प्रत्येक क्षणाक्षणामध्ये अनुभव आहेत त्यांचे। तुम्हाला कुठची अडचण असेल, काही असेल तर नुसतं स्वामींचं नाव घेतलं तरी प्रचिती ही आहेच। आणि स्वामींचं हे जे मठ आहे कशेडी, तिथे इतकं प्रसन्न वाटतं की प्रत्येक आपल्या घरातले जे काही अडचणी असतील किंवा काही प्रॉब्लेम असतील, आपण कुठेही डोक्यामध्ये कुठचे विषय घेऊन जरी आलो तरी इथे आल्यानंतर त्याचा सगळ्याचा विसर पडतो। आम्ही आता जवळजवळ 3रं वर्ष आहे की मी ते फुलांची सेवा करत आहे। माझ्या यथाशक्तीप्रमाणे जेवढी चांगली फुलांची सेवा मला देता येते आणि स्वामी माझ्याकडून करून घेतात, माझ्यावर म्हणजे कृपा आहे। श्री स्वामी। Thank you.